सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, गुरु गोविंद सिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नाशिक येथे तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गात मराठी विषयामध्ये उपयोजित लेखन या घटकातील निबंध लेखन या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत। मी तुमची मराठी विषय शिक्षिका मनीषा शेवाळे तुम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करत आहे। विद्यार्थ्यांनो, आपण पाठ्यपुस्तकात विविध लेखन कौशल्यांचा अभ्यास करूया। निबंध लेखन म्हणजे विषयानुरूप केलेले विचारांची मुद्देसूद मांडणी होय। एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना, स्वानुभव यांना प्रभावी भाषेत मुद्देसूद मांडणे म्हणजे निबंध लेखन होय। निबंध लेखनात लिहिणाऱ्याच्या विचारांचे प्रतिबिंब पडत असते। निबंध लेखनाचे उद्दिष्ट काय आहे हे आपण पाहूया। लेखन कौशल्याचा विकास होतो, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास होतो, वाचनाची आवड लागते, वैचारिक दृष्टीत वाढ होते। विद्यार्थ्यांनो, निबंध लेखनासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या तर त्या आपण पाहूया। सगळ्यात आधी निरीक्षण करणे हे गरजेचे आहे। प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करणं आवश्यक असतं। त्याचबरोबर वाचन, आपण अवांतर वाचन करणं आवश्यक असतं। वर्तमानपत्र झालं, कथा झाल्या, कादंबरी झाल्या याचं वाचन करणं आवश्यक आहे। बहुश्रुतता, अनेक गोष्टी ऐकणं आवश्यक असतं। टीव्ही, रेडिओ किंवा कुणी सांगत आहे तर अशा विविध माध्यमातून आपण बहुश्रुतता म्हणजेच ऐकणे हे आवश्यक आहे। शब्द संपत्ती, आपण विविध ठिकाणाहून विविध शब्द संपत्ती ही मिळवू शकतो। चिकित्सक विचार, ही गोष्ट अशीच का होते, कशामुळे होते, कुणामुळे होते याचा चिकित्सक विचार म्हणजेच बारीक विचार करणे, संशोधनात्मक विचार करणे म्हणजेच चिकित्सक विचार करणे होय। कल्पना, आपल्या मनात अनेक कल्पना असतात। हे असं झालं तर, ते तसं झालं तर, मी असं केलं तर याला कल्पना असे म्हटले जाते। भावना, आपल्या मनात अनेक भावना असतात, सुख दुःख या पद्धतीने। अनुभव, आपण रोज दैनंदिन जीवनात विविध अनुभव घेत असतो, त्यावरूनही आपण शिकत असतो, तर हे अनुभवही फार गरजेचे असतात। याचा निबंध लेखनामध्ये आपण उपयोग करू शकतो। विषयानुरूप भाषा, आपली भाषा ही विषयाला अनुसरूनच असायला हवी, विनाकारण इकडचं तिकडचं लेखन करण्यात अर्थ नसतो। चिंतन, आपण जे काही लेखन केलं त्याविषयी आपण चिंतन करणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनो, वाचन, आकलन, निरीक्षण, विचार, भावना, कल्पना व अनुभव यांची प्रभावी शब्दात अभिव्यक्ती हा लेखन कौशल्य विकासाचा गाभा आहे। निबंध लेखनासाठी आवश्यक क्षमता, कौशल्य, अभ्यास घटक हे सर्वच निबंध प्रकाराबाबत समान असेल तरीही प्रत्येक निबंध प्रकाराचे स्वतःचे वेगळेपण असते। निबंध प्रकार हाताळताना ती वैशिष्ट्ये लक्षात घेणे, ती अभ्यासणे, सुयोग्य उपयोग करणे आवश्यक ठरते। विद्यार्थ्यांनो, निबंधाची रचना व मांडणी उत्तम होण्यासाठी विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करावे। केलेल्या वाचनाचे मनन व चिंतन करावे। या वाचनाचा निबंध लिहिताना फार मोठा उपयोग होतो। निबंध शब्दबद्ध करताना सुविचार, एखादी अभंगाची ओळ किंवा थोर व्यक्तींची सुभाषिते यांचा वापर करावा। विद्यार्थ्यांनो, यावर्षी आपण खालील निबंधाच्या प्रकारांचा अभ्यास करणार आहोत। प्रसंग लेखन, आत्मकथन व वैचारिक निबंध लेखन या 3 निबंधाच्या प्रकारांचा अभ्यास आपण यावर्षी विद्यार्थ्यांनो, प्रसंग लेखन करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावे। प्रसंग लेखन करताना सूक्ष्म निरीक्षण करावे। प्रसंगाचा सखोल विचार करावा। प्रसंग लेखनाची भाषा सोपी व ओघवती असावी।
प्रसंग लेखनामध्ये भावनांची अभिव्यक्ती प्रभावी असावी. विद्यार्थ्यांनो, आत्मलेखन करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावे. भावनेच्या माध्यमातून विषयाची मांडणी असावी. घटक, वस्तू सजीव आहे की निर्जीव ते ओळखावे. ती वस्तू आपण स्वतः आहोत अशी कल्पना करून शब्दांची रचना असावी. विद्यार्थ्यांनो, वैचारिक लेखन करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावे. वैचारिक निबंध लेखन या प्रकारच्या निबंधात कल्पनेला खूप वाव असतो. मुद्द्यांची मांडणी अतिरंजक नसावी. भाषा सरळ व सोपी असावी. ज्या गोष्टींची कल्पना केली आहे तो मूळ हेतू साध्य व्हावा. विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखन या प्रश्नपत्रिकेतील विभागामध्ये प्रश्न क्रमांक 5E यामध्ये खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा असा प्रश्न आपल्याला परीक्षेला येत असतो. हा प्रश्न 8 गुणांसाठी असतो. यामध्ये 3 निबंधाच्या प्रकारांपैकी 2 निबंध प्रकार किंवा 3ही निबंधाचे प्रकार तुम्हाला प्रश्नपत्रिकेत असतात व त्यापैकी एका विषयावर निबंध लेखन कसे करायचे असते ते आपण पुढील उदाहरणातून पाहूया. विद्यार्थ्यांनो, इथे तुम्ही एक चित्र पाहत आहात. हे चित्र कसले आहे हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येते की ही मुलं पळत आहेत. ही पळण्याची स्पर्धा कोठे असते बरं? तर ती क्रीडा स्पर्धेमध्ये असते. त्याचबरोबर खेळाच्या मैदानावर विविध खेळ हे खेळले जातात. तर अशा या खेळासंदर्भात प्रसंग लेखन हे आपल्याला कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. तर प्रसंग लेखनाचा जो विषय आहे तो आहे क्रीडा महोत्सव. या क्रीडा महोत्सवासंदर्भात प्रसंग लेखन कसे करायचे ते आपण पाहूया. विद्यार्थ्यांनो, प्रसंग लेखन कसे करायचे हे आपण पाहूया. क्रीडा महोत्सवाच्या प्रसंगाचे लेखन करा असा जर प्रश्न असेल तर ते कसे लिहायचे हे आपण पाहूया. येथे आपण आधी जे चित्र पाहिले आहे ते आणि क्रीडा महोत्सव या संदर्भात थोडी माहिती इथे दिली आहे. त्याच्या आधारे आपल्याला निबंध लेखन प्रसंग लेखनावर आधारित कसे करायचे हे आपण पाहूया. येथील माहिती वाचूया आधी. क्रीडा महोत्सव, नूतन इंग्रजी हायस्कूल जळगाव. प्रमुख पाहुणे श्री दादासाहेब पाटील, विभाग प्रमुख. मुख्याध्यापक श्री नारायण पुरंदरे. स्थळ नूतन इंग्रजी हायस्कूल. दिनांक 23 डिसेंबर 2018. वेळ सकाळी 8 वाजता. या माहितीच्या आधारे आपण प्रसंग लेखन कसे करायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रसंग लेखन करता येईल. आमच्या शाळेत 23 डिसेंबर 2018 या दिवशी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8:30 प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले. सर्वांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. हा झाला आपला निबंध लेखनाचा पहिला परिच्छेद. आता दुसरा परिच्छेद पाहूया. त्यानंतर क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. धावणे, उंच उडी, लांब उडी, भालाफेक, गोळाफेक अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. क्रिकेट, बास्केटबॉल, खो खो, कबड्डी हे सामने वर्गावर्गांमध्ये झाले. थोडा वेळ शिक्षक व विद्यार्थी यांच्यात क्रिकेटचा सामना झाला. हा सामना सर्वजण विशेष कौतुकाने पाहत होते. आता आपण तिसरा परिच्छेद पाहूया. स्पर्धा संपल्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी सर्व स्पर्धकांची प्रशंसा केली. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. राष्ट्रगीत संपल्यानंतर शिक्षकांनी क्रीडा महोत्सव संपल्याचे जाहीर केले. तर अशा पद्धतीने एखादा प्रसंग, एखादी घटना घडलेली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला निबंध कसा लिहायचा हे आता इथे कळले आहे. विद्यार्थ्यांनो,
निबंध लेखनाचा दुसरा प्रकार आहे आत्मकथन. आपण येथे शेतकऱ्याचे आत्मकथन कसे लिहायचे हे पाहणार आहोत. इथे तुम्हाला या चित्रामध्ये एक शेतकरी शेतात काम करत आहे असे तुम्हाला इथे दिसत आहे. या चित्रावरून व शेतकऱ्याचे आत्मकथन कसे लिहायचे या संदर्भात मी थोडी माहिती सांगत आहे, ती तुम्ही पहा. काय मंडळी, आज इकडे शेताकडे कशी वाट चुकलात? या, मी तुमचे स्वागत करतो. आताच पीक कापणी झाली, थोडा आराम करतो. मग खळ्यात काम चालू झाले की फुरसत मिळणार नाही. या, बसा झाडाच्या सावलीत. चहा पाण्याची व्यवस्था केली आहे. भरीत भाकरीचं जेवण सुद्धा तयार होत आहे. तोपर्यंत ऐका माझी कहाणी. नाव, गाव, शिक्षण, शेतीच्या कामाची सवय. हे शेत माझ्या बाबांचं. माझा जन्म इथलाच. हे पक्क घर त्यांनीच बांधलं. शहरी वातावरणाचा अनुभव त्यांनी घेतला होता, पण मातीशी नाते विसरू शकत नव्हते. वडिलांच्या कष्टांना सीमा नव्हती. म्हणूनच तरुण वयातच त्यांनी शेती, घर, अधिक जमीन जुमला, गुरेढोरे जमवली. मी भाग्यवान, म्हणून मी या सदनतेत जन्मलो. माझ्या आईला माझा अभिमान आहे. माझ्या शिक्षणाची स्वप्ने तिने पाहिली. मी शाळेत जाऊ लागलो. सुट्टीच्या दिवशी वडिलांना शेतीच्या कामातही मदत करत असे. त्यामुळे शेतीच्या कामाची सवय ही झाली. आमच्या गावात जो शेतकरी संघ आहे त्याचा आम्हाला खूप लाभ होतो. आता मी शेतकी व्यवसायात ग्रॅज्युएट झालो आहे. मी शिक्षित असल्याने माझी पत्नी सुद्धा मला शिकलेली मिळाली आहे. दिवसभर शेतात राबणे. शेतीविषयक शिक्षणामुळे आम्ही शेतीत खूप सुधारणा केली आहे. जमिनीचा कस वाढविण्यासाठी कोणते उपक्रम करावे, बी बियाणे, जमिनीची मशागत वगैरे सर्वच बाबतीत खूप सुधारणा झालेल्या आहेत. शेतात भरघोस पीक येण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फेही खूप योजना आहेत. पैशाचे पाठबळही मिळते. त्यामुळे दिवसभर शेतात राबताना एक प्रकारचे समाधान मिळते. मी ट्रॅक्टर घेतला आहे. विहिरीवर पंप बसवला आहे. शेतात 12 महिने पिके असतात. धान्याचा कस अधिक उंचावण्यासाठी सरकारतर्फे बरीच तज्ञ मंडळी येतात व आम्हाला मार्गदर्शन करतात. कोणत्याही क्षेत्रात परिश्रम वाचून यश नाही. अडीअडचणी, मनावरील ताण हे प्रत्येक ठिकाणी आहे. तेव्हा शेतकी व्यवसायातही उत्साहाने केवळ शेतकऱ्यांचाच नाही तर इतर जमातीतील मुलांनीही पुढे यायला हवे. मग खऱ्या अर्थाने वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती करणारा हा भारत सधन व संपन्न होईल. अशा पद्धतीने हा शेतकरी आपली स्वतःची माहिती म्हणजेच शेतकऱ्याचे आत्मकथन सांगत आहे व अशा पद्धतीने शेतकऱ्याचे आत्मकथन आपल्याला लिहिता येईल. विद्यार्थ्यांनो, निबंध लेखनाच्या तिसऱ्या प्रकारापैकी वैचारिक लेखन या निबंध लेखनाचे लेखन कसे करायचे हे आपण आता पाहणार आहोत. येथे एका झाडाचे चित्र आहे आणि हे झाड जर बोलू लागले तर या विषयावर आधारित निबंध आपण कसा लिहायचा हे आपण पाहूया. याचे काही मुद्दे आहेत ते आपण पाहूया आणि त्यावर आधारित कसे निबंध लेखन करायचे हे आता मी सांगत आहे. मुद्दे आहेत: झाड आणि मानव यांचे अतूट नाते, मिळणारे समाधान व दुःख, झाडे ही राष्ट्रीय संपत्ती, वृक्षतोड, उपयोग आणि नुकसान. तर असे हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांवर हे झाड जर बोलू लागले तर ते काय सांगते हे आपण पाहूया. शांत वातावरणात अभ्यास करावा अशा हेतूने मी शेजारच्या बागेत आलो. एका मोठ्या झाडाखाली बसून पुस्तक वाचायला सुरुवात केली. इतक्यात थंडगार वाऱ्याची झुळूक आली आणि झाडांची पाने हलू लागली. सहजच झाडाकडे लक्ष गेले आणि मनात विचार आला, झाड बोलू लागले तर? मी या कल्पनेतच हरवून गेलो. झाड काय सांगेल मला? पहिला मुद्दा आहे बघा, झाडे आणि मानव यांचे अतूट नाते या संदर्भात कसे लेखन येईल. झाडे आणि मानव यांचे जीवन एकमेकांवर अवलंबून आहे. पूर्वीच्या काळी आदिमानव जंगलात राहत असे.
त्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी झाडांपासून मिळत असत. दुसरा मुद्दा बघूया. झाडे ही राष्ट्रीय संपत्ती. झाडे ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. अलीकडे लोकसंख्या भरमसाठ वाढल्यामुळे इमारतींच्या बांधकामासाठी झाडे तोडली जातात. झाडांमुळे पावसाचे ढग अडविले जातात व पाऊस पडतो. पण मानव स्वतःच्या स्वार्थासाठी झाडे तोडत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतर झाडांचे उपयोग आणि नुकसान काय ते आपण पाहूया. मानवाला जीवन जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन झाडे पुरवतात. झाडांपासून पाने, फुले, फळे, डिंक, कोळसा, लाकूड, औषधे अशा विविध वस्तू मिळतात. या सर्व गोष्टी मानवाला मिळणार नाहीत. झाडे पशुपक्ष्यांचे निवारे आहेत. झाडे तोडल्यामुळे हे निवारे नष्ट होतील. शेवटचा मुद्दा आहे झाडांपासून मिळणारे समाधान व त्यांचे दुःख काय हे आपण पाहूया. झाडांची योग्य निगा राखली तर झाडे फुलाफळांनी बहरून जातात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे संतांनी सुद्धा झाडांशी नाते जोडले आहे. झाडांनाही संवेदना असतात. आपण जेव्हा झाडांची काळजी घेतो तेव्हा झाडांनाही समाधान मिळते. पण मात्र झाडांवर जेव्हा कुऱ्हाडीचा घाव बसतो तेव्हा त्यांनाही दुःख होत असेल याचा विचार आपण करत नाही. झाडे परोपकारी असतात. जुनी झालेली झाडे तोडावीत पण नवीन झाडे सुद्धा लावली पाहिजेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडणार नाही. तर अशा पद्धतीने शेवटचा परिच्छेद काय येणार ते आता आपण पाहूया. इतक्यात पुन्हा थंडगार वाऱ्याची झुळूक आली आणि माझे लक्ष सळसळणाऱ्या त्या झाडाच्या पानांकडे गेले आणि मी भानावर आलो. पाहतो तर काय, मी बागेतील एका झाडाखाली बसलो आहे आणि झाड माझ्याशी बोलत आहे. माझ्या कल्पनेतून मी बाहेर आलो आणि झाडाकडे पाहून मला हसायला आले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे निबंध लेखन तुम्ही करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखनाचा गृहपाठ काय आहे ते आपण पाहूया. आपण अभ्यासलेले निबंधाचे उदाहरण निबंध लेखन तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये तुम्ही लिहिणे. धन्यवाद.